पश्चिम बंगालमधल्या चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येपूर्वीचे एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्हीमध्ये चंद्रनाथ यांची पांढरी स्कॉर्पिओ गाडी दिसतीये आणि याच कारमध्ये असताना चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार झाला, त्यांची हत्या करण्यात आली। तर हत्येपूर्वीचा हा सीसीटीव्ही आहे आणि या सीसीटीव्हीमध्ये चंद्रनाथ रथ यांची ही स्कॉर्पिओ कार दिसते। याच पांढऱ्या रंगाच्या कारमधून चंद्रनाथ रथ आपल्या घरी परतत होते आणि त्याच वेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला। त्याच्यातून त्यांच्यावर गोळीबार केला, 4 राऊंड फायर केले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे पीए होते। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी या सीसीटीव्ही संदर्भात माहिती जाणून घेऊया। विशाल, हत्येपूर्वीचं हे सीसीटीव्ही आहे, चंद्रनाथ रथ यांची गाडी या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। काय नेमके तपशील मिळतात, काय यामधून आणखी पुढे माहिती कळतीये का? ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्यांच्यावर गोळीबार झाला, त्या ठिकाणाहून अवघ्या काही पावलांच्या अंतरावरतीच हे सीसीटीव्ही फुटेज आहे। या आपल्याला स्पष्ट दिसत आहे की ह्या सीसीटीव्हीच्या पासून पुढे गेल्यावरच अवघ्या 2 ते 3 मिनिटात हल्लेखोर जे आहे ते दबा धरून बसले होते आणि त्यांनी गोळीबार केला, अंधाधुंद असा गोळीबार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे। या सीसीटीव्हीचा आधार घेत आता तपास यंत्रणांनी हा वेग पकडलेला आहे। एक विशेष एसआयटी जी आहे ती स्थापित केलेली आहे। आयजी दर्जाचा अधिकारी जो आहे तो एसआयटीचं नेतृत्व करत आहे आणि सगळी पथकं जी आहेत, विविध पथकं जी आहेत ती संपूर्ण पश्चिम बंगाल मध्ये आता जे आरोपी आहेत, जे फरार झालेले आहेत त्यांचा तपास करतायत। काही संशयितांना ताब्यात घेतलेला आहे, मात्र प्रमुख हल्लेखोर जे आहेत त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। एक महत्त्वाचा दुवा जो आहे तो म्हणजे ह्या कारच्या पुढे अजून एक कार होती, त्या कारमध्ये हल्लेखोर गेले कित्येक तासांपासून यांची वाट बघत बसले होते दबा धरून। ती कार जी आहे ती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्या आधारे आणि या सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढील जो आहे तपास सुरू आहे। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।